नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पूनम भक्ती या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या ज्या चुका आहेत त्या चुकूनही करू नयेत गुढीपाडव्याच्या दिवशी, हे आपण जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात गुढीपाडवा हा अत्यंत पवित्र आणि शुभ सण मानला जातो. हा दिवस हिंदू नववर्षाची आपल्या सुरुवात दर्शवतो आणि हा दिवस सुखसमृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले प्रत्येक कार्य संपूर्ण वर्षावर प्रभाव टाकते. म्हणूनच या दिवशी काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते, तर काही गोष्टी चुकूनही करू नयेत असे सांगितले जाते. जर या दिवशी काही चुकीच्या सवयी केल्या तर घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही असे मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही करू नयेत अशा 15 मोठ्या चुका, ज्या तुम्हाला मी आज सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला, पूनम भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चूक क्रमांक 1, उशिरा उठणे. गुढीपाडव्याच्या दिवशी उशिरा उठणे अत्यंत अशुभ मानले जाते. या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करून देवांचे स्मरण करावे. चूक क्रमांक 2, म्हणजे तुम्ही इतर दिवशी झोपत असाल चालेल, पण सणाच्या दिवशी तुम्ही लवकर नक्की उठून तुम्हाला आंघोळ वगैरे करून आपल्याला देवाची पूजा वगैरे करून घ्यायची असते. चूक क्रमांक 2, घर अस्वच्छ ठेवणे. या दिवशी घराची स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. स्वच्छ घरातच महालक्ष्मी प्रवेश करत असते, निवास करत असते असे मानले जाते. चूक क्रमांक 3, भांडण करणे. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात भांडण किंवा वाद करणे टाळावे. हा दिवस सकारात्मकतेचा असतो. आणि चूक क्रमांक 4, गुढी न उभारणे. या दिवशी गुढी उभारणे ही अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे. गुढी म्हणजे विजय आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. चूक क्रमांक 5, नकारात्मक विचार करणे. या दिवशी मनात नकारात्मक विचार ठेवू नयेत. सकारात्मक विचार केल्याने वर्षभर सकारात्मक ऊर्जा मिळते. चूक क्रमांक 6, देवपूजा न करणे. या दिवशी देवाची पूजा न करणे टाळणे. विशेषतः श्रीराम आणि विष्णू यांचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे देवपूजा न करणे ही एक चूक मोठी आहे. चूक क्रमांक 7, दार बंद ठेवणे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घराचे मुख्य दार उघडे ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. चूक क्रमांक 8, दान न करणे. या दिवशी दान करणे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते. गरिबांना अन्नदान करणे, कपडे किंवा पैसे दान करणे शुभ मानले जाते. चूक क्रमांक 9, वाईट शब्द बोलणे. या दिवशी कोणालाही वाईट शब्द बोलणे टाळावे. सकारात्मक आणि प्रेमळ शब्द बोलावेत. चूक क्रमांक 10, अन्न वाया घालवणे. गुढीपाडव्याच्या दिवशी अन्न वाया घालवणे टाळावे. हे अन्न हे देवाचे प्रसाद मानले जाते. चूक क्रमांक 11, जुने तुटलेले सामान घरात ठेवणे. या दिवशी घरात तुटलेले किंवा खराब वस्तू ठेवणे टाळावे. चूक क्रमांक 12, राग करणे आणि नकारात्मकता भावना ह्या टाळायच्या आहेत. आणि हा दिवस आनंदाचा आहे, त्यामुळे आनंदात राहा. चूक क्रमांक 13, देवासमोर दिवा न लावणे. देवासमोर दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. चूक क्रमांक 14, मोठ्यांचा अपमान करणे. मोठ्यांचा आदर करणे हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. आणि चूक क्रमांक 15, देवाचे स्मरण न करणे. या दिवशी देवाचे स्मरण करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी या 15 चुका टाळल्यास वर्षभर सुख, शांती आणि समृद्धी मिळते असे मानले जाते. या दिवशी सकारात्मक विचार ठेवा, देवाचे स्मरण करा आणि कुटुंबासोबत आनंदाने हा सण आणि वेळ साजरा करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पूनम भक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीराम. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.